अभ्यास करतायत ना, करायलाच पाहिजे. असे खूप सारे मुलं आहेत की जे काय करायला लागलेत, आपलं घरी बसलं ना, आजचा अभ्यास उद्या करूत, उद्याचा परवा करूत, परवाचा तेरवा करूत, असं जर करत बसताल ना, महिने निघून जातील, वर्ष निघून जातील. 12वी कुठून आली कुठं गेली काही समजणार नाही. त्यामुळे वेळ वाया घालू नका, अभ्यास करत राहा. एक लक्षात घ्या, अभ्यास ही एकमेव गोष्ट आहे की जी तुमची परिस्थिती बदलू शकते. मला माहिती आहे, अंबेजोगाईतले पोरं जे माझ्याकडे आहेत ते खूप बेकार परिस्थितीतून आलेले आहेत. कुणाचे वडील कुठेतरी काम करतात, कुणाला वडील नाहीत, कुणाची खूप गरिबीची परिस्थिती आहे. एक वाक्य फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं ना की तुमचे दिवस बदलायला पाहिजेत, तुम्हाला वाटतं ना तुम्ही पण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जायला पाहिजे, तुमची पण एखादी सुंदर बायको असायला पाहिजे. एकच पर्याय आहे, एकच वाक्य आहे माझं, फक्त अभ्यास करा. रात्रंदिवस अभ्यास करा. जेवढं तुम्ही जास्त अभ्यास करताल ना, तेवढे तुमचे दिवस बदलतील. त्यामुळे अभ्यासाला कंटाळा करू नका. अभ्यास कुणालाच करावा वाटत नसतो, मलाही करावा वाटत नव्हता. 12वीला असताना मलाही वाटायचं मस्त झोपावा म्हणून, परंतु ती एकमेव गोष्ट आहे की जी तुमचे दिवस बदलते. त्यावेळेस तुम्ही झोपलात ना, तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागतं. मी जर 12वीला असताना तुमच्यासारखं झोपलो असतं ना, मला आयुष्यभर काम करावं लागलं असतं. आणि मी जर 12वीला असताना अभ्यास केला तर मी आयुष्यभर निवांत राहू शकलो असतो. ठीक आहे, त्यामुळं अभ्यास करत राहा. आता बघा, मी तुमचा लॉज ऑफ मोशन मधला शेवटचा पॉईंट स्टार्ट केलता, दॅट इज सेंटर ऑफ मास. जगामध्ये जेवढ्या काही बॉडीज आहेत, जगामध्ये जेवढ्या काही बॉडीज आहेत, त्या सगळ्या बॉड्यांना काय असतं, सेंटर ऑफ मास असतं. सपोज करा हा पेन आहे, ही एक बॉडी आहे, बॉडीलाच आपण काय म्हणायचं, सिस्टम. ठीक आहे, हा पेन आहे, एक बॉडी आहे, ह्या पेनला पण सेंटर ऑफ मास असतं. सेंटर ऑफ मास नेमकं असतंय काय, ह्या बॉडीमध्ये असा एक पॉइंट असतो की ज्या पॉइंटला पूर्ण त्या पेनचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. त्या पॉइंटला काय म्हणायचं, सेंटर ऑफ मास. आता बघा, जगातल्या जेवढ्या काही बॉड्या असतील त्या दोन टाईपच्या आहेत. एक आहे डिस्क्रीट सिस्टम किंवा डिस्क्रीट बॉडी, आणि दुसरा आहे कंटिन्युअस सिस्टम किंवा कंटिन्युअस बॉडी. ठीक आहे, आता बघा, सेंटर ऑफ मास हे डिस्क्रीट बॉडीला पण असतं आणि कंटिन्युअस बॉडीला पण असतं. ठीक आहे, मग डिस्क्रीट सिस्टमचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं हे तुम्हाला मी शिकवलंय. त्याचबरोबर कंटिन्युअस सिस्टमचं पण सेंटर ऑफ मास कसं काढायचं हे पण तुम्हाला शिकवलंय. ठीक आहे, कंटिन्युअस सिस्टमचं सेंटर ऑफ मास काढण्यासाठी एक तुम्हाला मी ट्रिक सांगितली. कोणती, सिनेमा टाइम, ऋतिक रोशन, श्रीदेवी. सिनेमा बघायला ऋतिक रोशन श्रीदेवीला घेऊन गेला पिक्चर बघायला. ठीक आहे, ही ट्रिक वापरून कंटिन्युअस बॉडीचं सेंटर ऑफ मास काढायचं. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचा नवीन पॉइंट स्टार्ट करत आहे, दॅट इज मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. मोशन समजतं, मोशन म्हणजे पळणे म्हणजे मोशन. ठीक आहे, आता बघा, सपोज करा तुमची ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीचं मास आहे m1. ठीक आहे, त्यानंतर ही बॉडी मी काय केली, एक्स कोऑर्डिनेटवरती प्लेस केली. काय म्हटलं मी, एक बॉडी घेतली, त्या बॉडीचं मास किती आहे, m1. ती बॉडी मी कुठं प्लेस केली, एक्स कोऑर्डिनेटवरती. ठीक आहे, आता बघा, ह्या बॉडीचे कोऑर्डिनेट आहेत x1, y1. ह्या बॉडीचे कोऑर्डिनेट किती आहेत, x1, y1. हा तुमचा y ॲक्सिस, हा तुमचा x ॲक्सिस. ठीक आहे, त्यानंतर मी एक आणखी दुसरी बॉडी घेतली, एक दुसरी बॉडी घेतली. ह्या बॉडीचा मास किती आहे, m2. ह्या बॉडीचे कोऑर्डिनेट किती आहेत, x2, y2. लक्षात, मी काय घेतलं, दोन बॉड्या घेतल्या. m1 बॉडी त्याचे कोऑर्डिनेट x1, y1, m2 बॉडी त्याचे कोऑर्डिनेट x2, y2. ठीक आहे, आता मला सांगा, ह्या दोन बॉडी, ह्या ज्या दोन बॉडी आहेत, ह्या दोन बॉडी कंटिन्युअस बॉडी आहेत का डिस्क्रीट बॉडी आहेत, कंटिन्युअस आहेत का डिस्क्रीट आहेत, ह्या बॉडी कशा आहेत, डिस्क्रीट बॉडी आहेत किंवा डिस्क्रीट सिस्टम आहे. ठीक आहे, आता बघा, ह्या दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास सपोज करा इथं येत असेल. काय म्हटलं मी,
ह्या दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास इथं येत असेल, ठीक आहे, सपोज म्हटलंय, कुठे येते मला माहित नाही, ह्या दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास इथं येत आहे, ठीक आहे. मग ह्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट काय असतील, XCOM, आणि दुसरा कोऑर्डिनेट काय असेल, YCOM. काय म्हटलं मी, नीट लक्ष द्या, लक्ष द्या, मोबाईलमध्येच बघा. दोन बॉडी आहे, दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास इथं आहे. ह्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट XCOM, YCOM, आणि ते कोऑर्डिनेट कसे काढायचे हे तुम्हाला मी शिकवलं आहे, ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षात, ठीक आहे. आता बघा, सपोज करा ह्या बॉडीची व्हेलॉसिटी आहे V1. काय म्हटलं मी, ह्या M1 बॉडीची व्हेलॉसिटी किती आहे, V1, आणि ह्या M2 बॉडीची व्हेलॉसिटी आहे V2, ठीक आहे. दोन बॉडी मूव्ह व्हायला लागल्या, दोन बॉडी V व्हेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागल्या. मग मला सांगा सेंटर ऑफ मास काय गप बसेल का? बॉडी जर V1 आणि V2 व्हेलॉसिटीनं जर मूव्ह होत असेल तर तुमच्या त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास पण काय व्हायला पाहिजे, मूव्ह व्हायला पाहिजे. समजलं मी काय बोललो ते? त्याला म्हणायचं मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, ठीक आहे. मी काय म्हटलं बघा, व्हेन बॉडी मूव्ह विथ velocity then सेंटर ऑफ मास, त्या दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास पण, सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी मूव्ह, then सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी मूव्ह with velocity, with velocity. This is called as motion of center of mass. त्याला काय म्हणायचं, this is called motion of center of mass. आता ते सगळे रामायण लिहित बसत नाही मी, एवढं लिहून बसलो, ठीक आहे. काय म्हटलं मी, दोन बॉडी आहेत, दोन बॉडी V1 V2 व्हेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागल्या, म्हणजे त्यांचं सेंटर ऑफ मास पण मूव्ह होत असतं, त्यालाच काय म्हणायचं, मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, ठीक आहे. आता बघा, हे जे सेंटर ऑफ मास आहे ते V व्हेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागलं, V व्हेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागलं. मला ह्या V ची व्हॅल्यू काढायची, ठीक आहे. आता मला सांगा सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट मी कसा काढणार, XCOM. सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट मी कसा काढणार, फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलं, M1 इंटू X1 प्लस M2 इंटू X2 डिवाइड बाय M1 प्लस M2. काय म्हटलं मी, सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट असं काढायचं, हे मी शिकवलंय, ठीक आहे. आता बघा मी काय करतो, ह्या इक्वेशनला, इक्वेशन 1ला T ने डिफरेंशिएट करतो, डिफरेंशिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू T म्हणजे टाइम ना. ह्या इक्वेशन 1ला मी डिफरेंशिएट करतो, डिफरेंशिएट तुम्हाला मी शिकवलंय कसं करायचं. असं डिफरेंशिएट, सपोज करा y इज इक्वल टू एक्स असेल, y ला डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, तर मी काय लिहित असतो, dy बाय dx इज इक्वल टू 1. एक्सचं डिफरेंशिएट किती येतं, 1 केलंय, ठीक आहे. आता ह्या मी x ला डिफरेंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू t न, तर मी कसं डिफरेंशिएट करतो बघा, dXCOM डिवाइड बाय dt. x ला डिफरेंशिएट केलंय मी विथ रिस्पेक्ट टू t न, t म्हणजे टाइम न, ठीक आहे, इज इक्वल टू M1 ला M1, X1 ला डिफरेंशिएट कसं करायचं मग, dX1 डिवाइड बाय dt प्लस M2 ला M2, X2 ला डिफरेंशिएट कसं करायचं, dX2 डिवाइड बाय dt, खाली M1 M2 हे कॉन्स्टंट आहे, जसं तसं ठेवून द्यायचं, ठीक आहे, डिवाइड बाय M1 प्लस M2. आलं इथपर्यंत, ठीक आहे. मला सांगा, तुम्ही लॉज ऑफ मोशन शिकताना किंवा तुम्ही मोशन इन प्लेन शिकताना तुम्हाला मी एक सांगितलं होतं की व्हेलॉसिटी V इज इक्वल टू काय असतं, dx बाय dt. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. लक्षात,
व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं डिस्प्लेसमेंट, एक्स काय आहे तुमचं डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम असतं. हे डिफरन्शिएशनच्या फॉर्ममध्ये. तुम्हाला जर साध्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल v इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय टी. हे डिफरन्शिएटच्या फॉर्ममध्ये, हे नॉर्मल फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता बघा मग मी ह्या ठिकाणी असं लिहू शकतो बट v इज इक्वल टू dx बाय dt. बरोबर आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग ह्या इक्वेशनला मी कसं लिहितो बघा. आता त्या इक्वेशनला मी कसं लिहितो बघा. dx बाय dt च्या ऐवजी v COM, dx बाय dt च्या ऐवजी मी v लिहिलं, COM ला COM. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 dx1 बाय dt ला मी काय लिहितो v1 प्लस m2 आणि dx2 बाय dt ला काय लिहितो मी v2. ठीक आहे. डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस m2. लक्षात. ह्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनमध्ये किती असेल m1 v1 प्लस m2 v2, परंतु इथे मी काय लिहितो मी एक्स डायरेक्शनमध्ये. ह्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनमध्ये. इथं मी काय लिहितो एक्स, इथं पण काय लिहितो एक्स. लक्षात. फॉर्म्युला लवकर लक्षात आलं नाही तुमच्या, माहिती आहे मला. ठीक आहे. थोडंसं प्रॉब्लेम सुरू होईपर्यंत थांबा. ठीक आहे. ह्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनमध्ये ही एवढी येते. ठीक आहे. सेम ह्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी वाय डायरेक्शनमध्ये, हे झाली एक्स डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी. सेम ह्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी वाय डायरेक्शनमध्ये किती येते vy. मग तो फॉर्म्युला मी कसा लिहितो बघा. आता velocity of center of mass in y direction, velocity of center of mass in y direction काय येतं मग m1 v1 y प्लस m2 v2 y डिवाइड बाय m1 प्लस m2. लक्षात. हा जो सेंटर ऑफ मास होता, जर तुमच्या दोन्ही बॉडी पळायला लागल्या तर तुमचा सेंटर ऑफ मास पण त्याच्या पाठीमागे पळायला लागतो. ठीक आहे. मग त्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट, त्या सेंटर ऑफ मासच्या व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंटचा फॉर्म्युला काय असेल हा असेल. ह्या सेंटर ऑफ मासच्या व्हेलॉसिटीच्या वाय कंपोनंटचा फॉर्म्युला काय असेल हा असेल. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन एक्स डायरेक्शन, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन. ठीक आहे. इथं फक्त व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट घ्यायचा, इथं व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट घ्यायचा. m1 माससाठी m2 माससाठी. लक्षात इथपर्यंत. ठीक आहे. आता बघा जर मी ह्याला आणखी एकदा डिफरन्शिएट केलं, जर मी ह्या दोन इक्वेशनला आणखी एकदा डिफरन्शिएट केलं तर मला काय भेटत असतं, काय भेटत असतं बेसिक फॉर्म्युले. आणखी एकदा मी सांगतो इथं बेसिक फॉर्म्युले तुम्हाला. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं dx बाय dt. एक्स काय आहे तुमचं डिस्प्लेसमेंट. त्यानंतर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू काय असतं dv बाय dt. हे बेसिक फॉर्म्युले आहेत. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डिफरन्शिएटच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे मी. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. ठीक आहे. मला हा जो सेंटर ऑफ मास आहे, ह्या सेंटर ऑफ मासची एक्स डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी भेटली, सेंटर ऑफ मासची वाय डायरेक्शनमधली मला व्हेलॉसिटी भेटली. ठीक आहे. आता ह्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी भेटल्यानंतर मी आता काय करतो, सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन काढतो. ठीक आहे. आता बघा ॲक्सिलरेशन मी कसं काढतो बघा. आता ॲक्सिलरेशन कसं काढतो ह्यानंतर मी एकच एक्झाम्पल घेईल, बेसिक एक्झाम्पल घेईल. नीटमध्ये आजपर्यंत ह्याच्यावरती एक्झाम्पल नाही विचारलं, त्यामुळे मी बेसिक एक्झाम्पल घेईल. आता ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन इन एक्स डायरेक्शन, ॲक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इन एक्स डायरेक्शन आणि ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन इन वाय डायरेक्शन. ठीक आहे. आता मी ॲक्सिलरेशन कसं काढतो बघा. व्हेलॉसिटी झाली सेंटर ऑफ मासची, आता ॲक्सिलरेशन. ठीक आहे. ह्या इक्वेशनला आणखी एकदा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट करून काय येतं बघा, डिफरन्शिएट वाटलं त्याला इक्वेशन नंबर 2 करा. इक्वेशन नंबर 2 डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ
रिस्पेक्ट टू टी. ह्याला आणखी एकदा डिफरेन्शिएट करा. ठीक आहे. अंबेजोगाईमध्ये असे एक महारथी आहेत की त्यांनी डिफरन्शिएशन इंटिग्रेशन शिकवलं नाही आणि त्यांचे पोरं तरी नीटमध्ये पहिले दुसरे तिसरे येतात. कमाल आहे त्यांची. त्यांना हारबीर घालून चौकामध्ये सत्कार करायला पाहिजे. ह्याचं डिफरन्शिएट करा आणखी एकदा. dVCOM x डायरेक्शन डिवाइड बाय dt इज इक्वल टू, ह्याला डिफरन्शिएट करा. m1 कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटीला डिफरन्शिएट करा. v1x dv1x डिवाइड बाय dt प्लस m2 प्लस m2 ला m2 v2 dv2x डिवाइड बाय dt डिवाइड बाय m1 प्लस m2. ठीक आहे. मग त्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन इन एक्स डायरेक्शन, सेंटर ऑफ मास ॲक्सिलरेशन इन एक्स डायरेक्शन किती येईल? dvx बाय dt. ह्याला मी काय लिहू शकतो? a m1 a1x डिवाइड बाय m2 a2x डिवाइड बाय m1 प्लस m2. सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन एक्स डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. आणि सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन वाय डायरेक्शनमध्ये काय लिहिल मग? सेंटर ऑफ मास ॲक्सिलरेशन इन वाय डायरेक्शन. सेम तेच फॉर्म्युला. m1 a1y प्लस m2 a2y डिवाइड बाय m1 प्लस m2. लक्षात किती फॉर्म्युले काढले मी? सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला, सेंटर ऑफ मासचं वेलॉसिटीचा फॉर्म्युला, हा झाला सेंटर ऑफ मासचा ॲक्सिलरेशनचे फॉर्म्युले. एक्स डायरेक्शनमधलं ॲक्सिलरेशन, वाय डायरेक्शनमधलं ॲक्सिलरेशन, हे झालं सेंटर ऑफ मासचं वेलॉसिटीचा फॉर्म्युला. हा ॲक्सिलरेशन इकडचं वेलॉसिटी. समजलं? हे झालं मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. एकच एक्झाम्पल घेईल. नीटमध्ये विचारत नाहीत, म्हणजे विचारलं नाही परंतु विचारू शकतात. लक्षात टाका खाली एक्झाम्पल. फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन एक्स डायरेक्शन, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन. खाली लिहा एक्झाम्पल. अंबेजोगाईमध्ये न्यूटन फिजिक्स क्लास हा एकमेव क्लास आहे की जो नीट किंवा जो फिजिक्सचे एवढे सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. तुम्ही बाकीचे कुठल्याही क्लासमध्ये जावा, ते मराठीमध्ये थेरी असते ना, थेरी गोष्ट, त्याप्रमाणे ते फिजिक्स चालू असतं त्यांचं. फिजिक्समध्ये जर तुम्ही प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केलात तर काहीच अर्थ नाही आहे. नुसती थेरी करून काहीच उपयोग होत नाही नीटसाठी. प्रॉब्लेम नीटमध्ये 90% प्रॉब्लेम विचारतात, फक्त 5% थेरी विचारतात. ठीक आहे. खाली लिहा क्वेश्चन. एक बेसिक क्वेश्चन घेईल. फाइंड सेंटर ऑफ मास, फाइंड वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, फाइंड वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. ठीक आहे. हा एक गोळा दिला आहे. ह्या गोळ्याचं वेट आहे 1 kg. ठीक आहे. आणि ह्या गोळ्याची वेलॉसिटी, तर 1 kg जर मी खाली काढतो, 1 kg ह्या गोळ्याची वेलॉसिटी आहे ह्या डायरेक्शनमध्ये 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर हा इथला अँगल दिला आहे, हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल दिला आहे. किती दिला आहे? 37 डिग्री. ठीक आहे. एक दुसरा गोळा आहे, त्या दुसऱ्या गोळ्याचं मास आहे 1 kg. ह्याचं बी मास 1 kgच दिलं आहे, 1 kg. आणि ह्या दुसऱ्या गोळ्याची वेलॉसिटी दिली 37 डिग्री. वेलॉसिटी दिली ह्याची 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. आणि इथला अँगल दिला आहे 37 डिग्री. ठीक आहे. काय काढा म्हणते बघा. फाइंड वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. ज्या ह्या दोन गोळ्याचं जे सेंटर ऑफ मास येईल त्या सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काढा म्हणत आहे. काढायची. अंबेजोगाईमध्ये कुठल्याही कॉलेजच्या फिजिक्सच्या वह्या बघा. अंबेजोगाईमधल्या कुठल्याही कॉलेजच्या
अंबेजोगाईमधल्या कुठल्याही कॉलेजच्या फिजिक्सच्या वह्या बघा, अंबेजोगाईमधल्या कुठल्याही कॉलेजच्या ट्युशनच्या फिजिक्सच्या वह्या बघा आणि न्यूटन फिजिक्स क्लासेसची वही बघा, तुम्ही डिफरन्स समजून जाताल. लडकी ठीक आहे. काय करायचं आहे, फाइंड व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. मला सांगा, हा 1 kgचा गोळा आहे, हा 1 kgचा गोळा आहे, ह्यांचं सेंटर ऑफ मास कुठेतरी इथं येईल सपोज करा. ठीक आहे. मग हा जर गोळा 5 मीटर पर सेकंद असा मूव्ह होत असेल आणि हा 10 मीटर पर सेकंद जर असा मूव्ह होत असेल तर तुमचं सेंटर ऑफ मास पण मूव्ह होत असेल. मग त्या सेंटर ऑफ मासची आपल्याला काय काढायची, व्हेलॉसिटी काढायची. ठीक आहे. कशी काढायची बघा. आता सगळ्यात अगोदर मी हा जो व्हेलॉसिटीचा कंपोनंट, हा जो व्हेलॉसिटी आहे त्याला मी 2 मध्ये ब्रेक करतो. जो 5 मीटर पर सेकंड जी व्हेलॉसिटी त्याला मी 2 कंपोनंटमध्ये ब्रेक करतो. ठीक आहे. आता ब्रेक कसं करतो बघा. सपोज कर हा तुमचा सेंटर ऑफ मास आहे, ह्या सेंटर ऑफ मासची मला व्हेलॉसिटी काढायची. हा तुमचा सेंटर ऑफ मास, ह्या सेंटर ऑफ मासची मला एक्स डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी काढायची, ह्याची मला वाय डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी काढायची. ठीक आहे. आता हा 5 मीटर पर सेकंड जो आहे त्याला मी 2 कंपोनंटमध्ये ब्रेक करतो. ह्या साईडला कुठला कंपोनंट असेल, 5 cos 37 डिग्री. ह्याच्या 90 डिग्री 90 अँगलमध्ये कुठला कंपोनंट असेल, 5 sin 37 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर बघा हा 10 मीटर पर सेकंड, हा पण मी 2 कंपोनंटमध्ये ब्रेक करतो, तोडतो. व्हेलॉसिटी तिरपी दिली की त्याला 2 कंपोनंटमध्ये ब्रेक करायचं. लक्षात, व्हेलॉसिटी तिरपी दिली, फोर्स तिरपा दिला की त्याला 2 कंपोनंटमध्ये ब्रेक करायचं. ज्या साईडला अँगल असतो त्या साईडला कुठला कंपोनंट घ्यायचा, कॉस कंपोनंट. ज्या साईडला अँगल नसतो त्या साईडला कोणता कंपोनंट घ्यायचा, साइन कंपोनंट. लक्षात, ब्रेक केली. ठीक आहे. आता ह्या सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी मी एक्स डायरेक्शनमध्ये काढतो. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन एक्स डायरेक्शन, फॉर्म्युला माहिती आहे, m1 v1x प्लस m2 v2x डिवाइड बाय m1 प्लस m2. ह्या 2 बॉलचं सेंटर ऑफ मास इथं आहे, हा पण बॉल पळायला लागलाय, हा पण बॉल पळायला लागलाय, म्हणजे तुमचा सेंटर ऑफ मास पण पळायला लागेल. ठीक आहे. मग सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनमध्ये किती येते बघा, इज इक्वल टू m1 किती आहे तुमचं 1 इंटू v1x म्हणजे व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन किती येते बघा, किती आहे व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन, m1ची, हे झालं तुमचं m1, हे झालं तुमचं m2. व्हेलॉसिटी ऑफ m1 इन एक्स डायरेक्शन किती आहे, 5 cos 37 डिग्री. ह्याला मी मग 5ला 5 cos 37 डिग्री किती येत असतं, शिकवलंय तुम्हाला मी. 37 डिग्रीचा ट्रायंगल हा मॅक्झिमम नीटमध्ये विचारतात. 37 डिग्रीचा ट्रायंगल लक्षात ठेवायचा, तो नीटमध्ये खूप वेळेस विचारला आहे. इथं किती असतं, 3, इथं 4, इथं 5, 3 4 5. ठीक आहे. कोणासमोरची बाजू 3 घ्यायची, 4 5. ठीक आहे. समोरील 3 घ्यायची. मग cos 37 डिग्री किती येतं बघा, cos कोणालगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. समोरची कोणालगतची बाजू किती आहे, 4 डिवाइड बाय कर्ण, म्हणजे किती येतं हे 4 मीटर पर सेकंड. त्यानंतर 537 डिग्री किती येतं बघा. आता हे 5 इंटू साइन 37 डिग्री, साइन म्हणजे कोणासमोरील बाजू डिवाइड बाय कर्ण, म्हणजे किती येतं हे 3. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथं 10 cos 37 डिग्री किती येतं बघा. आता हे 10ला 10 cos 37 डिग्री, cos कोणालगतची बाजू डिवाइड बाय कर्ण, कोणालगतची बाजू डिवाइड बाय कर्ण, म्हणजे किती येतं हे 5 दूनी 10, 4 दूनी 8 मीटर पर सेकंड. त्यानंतर हे किती येतं बघा, 10 37 डिग्री कोणासमोरील बाजू डिवाइड बाय कर्ण. जे सेमी इंग्लिशवाले पोरं येतं जरा समजून घ्या. आता कोणालगतची बाजू कोणासमोरील 3 डिवाइड बाय कर्ण, 5 दूनी 10, 3 दूनी 6 मीटर पर सेकंड. ठीक आहे.
व्हेलॉसिटी भेटल्या सगळ्या. एक्स डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी, वाय डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी, एक्स डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी, वाय डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी. V1x म्हणजे कोण असेल तुमचं 4 इंटू 4 प्लस M2 किती आहे 1 आहे. V2x ह्या डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी, V2 म्हणजे हा गोळा, ह्या गोळ्याची व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनमध्ये किती आहे 8 डिवाइड बाय M1 प्लस M2 म्हणजे किती येतं हे 1 प्लस 1 किती येतं बघा आता 4 1 4 प्लस 8 प्लस 2 म्हणजे हे येतं 8 आणि 4 12 भागिले 2 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन एक्स डायरेक्शन किती येतं बघा 6 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन एक्स डायरेक्शन किती येतं 6 मीटर पर सेकंद. ठीक आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन काढतो, हे काढलं. ठीक आहे. आता पुढचं मी इथंच करतो, जास्त लिहित बसत नाही, इथं फक्त वाय करायचं. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन आला फॉर्म्युला. ठीक आहे. मग व्हॅल्यू बघा आता M1 किती आहे 1. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन कुणासाठी M1 माससाठी किती आहे वाय डायरेक्शनमध्ये 3 इंटू 3 प्लस M2 किती आहे M2 1 इंटू व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन खाली आहे. व्हेलॉसिटी कशा कंपोनंट आहे वेक्टर का स्केलार वेक्टर कंपोनंट आहे. ठीक आहे. जेवढ्या काय व्हेलॉसिटी वरच्या डायरेक्शनमध्ये असतील त्या प्लस घ्या, जेवढ्या काय इकडच्या डायरेक्शनमध्ये असतील त्या प्लस घ्या, जेवढ्या काय खालच्या डायरेक्शनमध्ये असतील त्या मायनस घ्या. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ M2 इन वाय डायरेक्शन खाली आहे म्हणून मला काय घ्यावं लागेल मायनस घ्यावं लागेल. ठीक आहे. फिजिक्समध्ये ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे तरच नीट क्रॅक होत असते. ठीक आहे. व्हेलॉसिटी घेताना लगेच प्लस घेऊन बसायचं नाही. व्हेलॉसिटी खालच्या डायरेक्शनमध्ये आहे म्हणजे काय घ्यायचं मायनस. ठीक आहे. आत्तापर्यंत सगळ्या व्हेलॉसिटी अशा डायरेक्शनमध्ये होतं ना, ही पण अशीच होती, ही पण अशीच होती, म्हणून मागच्या ह्याच्यामध्ये मी सगळं प्लस घेतलं होतं, परंतु इथं एक खाली आहे. ठीक आहे. ही वरी होती म्हणून मी काय घेतलं 3 प्लस घेतलं. आता ही खाली आहे म्हणजे मी काय घेईल -6 डिवाइड बाय M1 प्लस M2 किती आहे 1 प्लस 1. व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन, व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन काढत आहे. ठीक आहे. अगोदर हे सॉल्व करतो. हे येतं 3 -6 हे आलं 2 म्हणजे हे आलं तुमचं -3/2 -3/2 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन किती आलं -3/2 मीटर पर सेकंद. मायनस आलं याचा अर्थ ते काय आहे खालच्या डायरेक्शनमध्ये आहे म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इन वाय डायरेक्शन किती 3 मीटर पर सेकंद. ठीक आहे. तुम्हाला हे जर रिझल्टंट काढा म्हटलं तर रिझल्टंट पण येऊन जाईल. आलं लक्षात? समजलं इथपर्यंत? समजलं का नाही? आलं लक्षात? बघा घ्यायचं असेल तर मी थेरी चांगली गोड बोलून थेरी घेऊ शकतो, पण ह्याचा काही उपयोग होणार नाही आहे आयुष्यात. तुम्हाला जर चांगलं शिक्षण नाही भेटलं ना, तुम्ही चांगल्या नोकरीला नाही लागणार, तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये नाही लागणार, तुम्ही गरीब आहेत ना, गरीबच मरणार. त्यामुळं एकदम हाय क्वालिटीचं शिक्षण घ्या, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घ्या, नीट एक्झाम क्रॅक करा, चांगल्या कॉलेजला लागा आणि आयुष्य बदलून घ्या. कारण हेच चान्स आहे आयुष्य बदलायचा, पुन्हा नाही बदलत आयुष्य. समजलं? प्रॉब्लेम नाही समजला असेल तर आणखी एकदा रिपीट बघा, पण प्रॉब्लेम समजून घ्या. ठीक आहे. अभ्यास करत राहा.